हा चल इकडनंच. कठीण असं काही नव्हतं, सिंपल होतं. फक्त इथेच थोडं आपल्याला डाळ भेटलेला आमचा जास्त भाऊ आणि रुपये भाऊ खूप काउंटिंग करूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. आपण आता वॉटरफॉलला पोहोचलेलो आहे. बघू शकता पाणी पडतं बघा. हा आहे धुमाळवाडीचा वॉटरफॉल जो आपल्याला एक्सप्लोअर करायचा होता. खूप सारे लोक बोले पुढे जाता येत नाही, पुढे जाता येत नाहीये, पण नॉर्मलच रोड होता. आपण एक्सप्लोअर केलाय फक्त तुमच्यासाठी. आपण पुढे जाऊ. जास्त पुढे जायचं नाही आपल्याला, लांबूनच बघायचं. असं आपल्याकडे वॉटरफॉल मध्ये तिथून वरतून येत आहे. असे छोटे छोटे झरे पण बघा तिकडनं येतात डोंगरातून. सुंदर असा आणि थरारक असा अनुभव आहे आपला. छान आहे, मन असं काय बोलतात भरून आलं. छान असं मस्त वाटतंय समजा. मी आता थोडा वेळ माझा धबधब्याचा फील येते, एन्जॉय करते. तोपर्यंत कुणाल तुम्हाला एवढं कठीण आपण सगळं कोड्या पार करून आलो, पण खास करून का तर ह्या धबधब्यासाठी. या धबधब्याची सुंदरता तुम्ही बघू शकता. म्हणजे छोटा धबधबा आहे तरी पण हा अतिशय सुंदर आहे. धबधब्याच्या आवाजानेच आम्ही खास करून जोरात आता लास्टला जायची इच्छा नव्हती. नंतर बोलत चल जाऊया, आता आलो तेवढं लांब, बघूया काय म्हणतं ते. बघितलं तर एकदम निसर्गरम्य वातावरणात एकदम धबधबा आहे. आजूबाजूचं वातावरण अशी ग्रीनरी आहे आणि असे छोटे छोटे धबधबे इकडे असतात. इकडे असं मस्त असं वातावरण आहे. आता मी जाणार आहे पाण्यात, तू बघू शकते. गुडघ्यावरच्या पाण्यातच जाणार आहे. मारू का? नको, नाही नाही नाही. आपण सांगितलेलं आहे व्हिडिओच्या स्टार्टला, आपल्याला असं काही करायचं नाहीये. वॉटरफॉल बघ दाखवते मी तुम्हाला. अशी गुफासारखं आहे बघा. आतमध्ये अक्षरशः जणू गुफाच आहे. मी झूम करून दाखवते तुम्हाला. बघा कसा पडतोय तो वरून.
हा मोठा दगड आहे, बाप रे, असा भयानक असं वाटतंय. ती बघा अशी गुफा आहे, छान असा मस्त पडतोय धबधबा. दत्त्या आणि रुपया आमच्यापासून दूर गेलेले आहेत. कोणत्या दिशेने गेले वाट चुकली आहे त्यांची. आम्ही नुसते त्यांना आवाज देतो, दत्त्या. आपण मस्त वेगळे ना धबधबा एक्सप्लोर करून निघतो. आता आपल्याला अजून इकडनं परत 2.5-3 किलोमीटरचा पल्ला पार करायचा निघायचं आहे. खूप सारे एन्जॉय केलं आम्ही धबधब्यामध्ये. आता आम्ही निघालो आहे त्याच दिशेला, जसं आपण आलो आहे आपण त्याच दिशेला आपण परत चाललो आहे. ओढ्याच्याच मार्गाने आपण चाललो आहे. आपण दुसऱ्याला जाऊ शकत नाही कारण की बघू शकता तो मोठा कडा आहे आणि त्या कड्यातनं आपल्याला जायचं. आपण वड्याच्या दिशेने पुढे जाऊया घरी. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुढे अजून व्हिडिओ चालूच ठेवणार आहे आपण कसे बाहेर पडतो ते. आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुमच्या जर ओळखीतले पळखीतले कोण लोक असतील फलटणमधली, सातारा तालुक्यातली, सातारा जिल्ह्यातली सॉरी, तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. खूप छान असा अनुभव होता. मस्त रानामध्ये अक्षरशः मोरांचा असं छान असा आवाज येत होता. खूप मोर ओरडत होते. आम्हाला ते कॅमेरामध्ये कॅप्चर नाही करता आले. पण आता आपण आता फटाफट निघूया, आपल्याला उशीर झालेला आहे. चला हो चला चला. हे दत्त्या आणि रुपया बघा कुठे कुठे भेटले आम्हाला. कुठच्या कुठे कुठून कोणत्या रस्त्याने आले, गावच्या जंगलात ना आले ते दोघं. आम्ही सर्चिंगला इकडे गेलो, कोण गेलो नाही. बघितलं 5 किलोमीटर वरती ते शिंगणापूर राहिले. त्याला म्हणलं जाऊ माघारी. छोट्या वाट्याने गेला. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. Not to worry उदय, अभी हम जिंदा हैं. नुसतं जन्नत बघून आलो. परत चाललेत दोघं, परत चाललेत, परत येणार आहेत दोघं. मध्ये मध्ये खोल आहे वडा. हा ठीक आहे जावा. हो ठीक आहे ठीक आहे, या लवकर या पटकन या. या रोडने दत्त्या आणि रुपया वरती गेलेले. धबधबा सोडून सगळं बघून आले, जंगल त्या साईडच्या दिशेने गेले ते वरती. अच्छा ठीक आहे, समज गया. धबधबा बघायला आता परत गेले ते दोघं. भयानक असा धबधब्याला जायचा रोड आहे. तुम्ही खास करून या दगडावरून निवांत चाला, नाहीतर चप्पल घातली असेल तर एकदम आरामातच जावं, कारण की दगड टोकेरी आहे, तर तुम्हाला लागण्याची जास्त शक्यता आहे. जमलं तर तुम्ही शूजच घालून या. शूज घातले तर निवांत चालू तरी शकतो माणूस. चांगल्या कंपनीचे शूज घाला तुम्ही. या बघायचो व्हिडिओवरती बघायचो, प्रत्यक्ष बघण्यामध्ये जेवढी मजा आहे ना, खरं सांगतो तुम्ही नक्की या. पण तुम्ही रस्ता बघू शकतात कसा आहे, तर तुम्ही आरामात जा, आरामात या, काही घाई नाही आहे. 2-3 किलोमीटर चालायचं आहे. रस्त्याला जर इकडे ओढा आहे छोटा, तर ओढ्याच्या दिशेने तुम्हाला सरळ जायचं, तर ओढा तुम्हाला बरोबर वॉटरफॉलच्या दिशेने घेऊन जाणार. बरोबर जसं की माझ्या भावाने मूर्खपणा केला, ओढ्याचा मार्ग सोडला. बघा धबधबा आहे तो नेहमी ओढ्यातच रूपांतर होतो. तो एका ठिकाणावरून पडतो सपाट ठिकाणी आणि तो वेडीवाकडी वळणं घेऊन ओढ्यात रूपांतर करून पुढे जातो. तर ओढा हा सगळ्यात मेन पॉईंट आहे की जो आपल्याला मार्ग दाखवतो. तर आपण ओढ्याच्याच दिशेने चालत गेलं पाहिजे. त्यांनी जसा येडेपणा केला, डावीकडून डोंगरातून गेले, तो आपण नाही गेला पाहिजे. आता ओढ्याला पाणी नाही आहे
तर आपण त्या वाटेने जाऊ शकतो. आणि आपण पूर्णपणे इन्क्वायरी करून आलो होतो गावकऱ्यांची वगैरे, की वाट कुठून गेली पाहिजे, वरून जाऊ की खालून आम्ही ओढ्यातून. तर गावकऱ्यांनीही आम्हाला सल्ला दिला होता की तुम्ही ओढ्याच्याच दिशेने जा, दुसरीकडे कुठे वळू नका. तर आपण सगळी सेफ्टी सिक्युरिटी घेऊन सगळी विचारपूस करूनच या धबधब्यात आलो होतो. आपला अनुभव खूप छान राहिला आहे. आणि खास करून तुम्हाला सांगतो, अशा कुठल्या निसर्गाच्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल, प्लॅस्टिकची बॉटल तुम्ही घेऊन जा पाणी प्यायला, पण ती परत घेऊनही या तुमच्या जबाबदारीवर. हो, आता जसे की आम्ही वॉटरफॉलच्या इथे थांबलो होतो, त्या ठिकाणी खूप सारे कपडे, म्हणजे कोण येऊन आंघोळी केले असतील, पोहले असतील, उड्या मारल्या असतील, त्यांनी आपापली कपडे सगळे अशीच बॉटल वगैरे सगळेच तिथे टाकून दिले. आपणच आपल्या निसर्गाची पूर्ण नुकसान करतोय. आपण नाही काळजी घेणार तर कोण काळजी घेणार त्याची. आपल्याला जर हे सगळं पाहिजे असेल बघायला, हे सगळे अनुभव घ्यायचे असतील फिरण्यासाठी, तर आपल्याला ह्या जागा व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. आणि हे आपलं कर्तव्य आहे की आपण तो राखला पाहिजे, त्यांचा मान, आणि आपण त्या सगळ्या पाळल्या पाहिजेत. देवाने आपल्या निसर्गामध्ये राहायला जागा दिली आहे, तर आपण त्याला नीट जपलं पाहिजे. निसर्गाला आपण काय करतो, सगळंच नुकसान करतो. बघा, असं प्लॅस्टिक, बॉटल्स, असं सगळं माणसं इकडेच टाकून जातात. ते नाही केलं पाहिजे. इथे पण बघा तुम्ही, ते बघा किती घाण आहे त्या साईडला. मी तुम्हाला झूम करून दाखवते. बघा, पार्टी करा, सगळं करा, पण तुम्ही जेवढ्या वस्तू आणता ते तेवढ्या वस्तू परत घरीही घेऊन जावा. आणि इथे दारू प्यायची जागा नाही आहे. तुम्हाला पाण्याचा अंदाज नाही आहे केवढा आहे. ढगफुटी झाली की हेच पाणी तुम्हाला घेऊन जाऊ शकतं, एवढं लक्षात ठेवा. बघा खूप छान असं चाललेलं आहे ओढा. ओढ्याच्याच मार्गाने आपण खाली जातोय, आपल्या परतीचा प्रवास करतोय आपण. किती सुंदर असा निसर्ग झालेला आहे पावसाने. पाऊस जेव्हा पडतो ना, तेव्हा आपल्या निसर्गाला असं खुलवून टाकतो. हे बघा, मन मोकळेपणा, ताजा श्वास आपल्याला या निसर्गातून मिळतो. तर असंच आपल्याला ओढ्याच्या मार्गाने हळूहळू जायचं आहे. आता ओढ्याच्या दिशेने जाणार, तुम्ही बघू शकता की कसा धडपडतोय. अच्छा. आरामात जा. ओढ्याचं पाणी इथे हळूहळू कमी होतं. मला जरा जास्त घाई पुढे जायची. पुढे जरी गेलं ते तुम्हाला लागू शकतात. तर आरामात जायचं, मस्त निवांत आरामात यायचं. ओढाच तुम्हाला वॉटरफॉलपर्यंत घेऊन जाणार. ही जी दिसते ना, ती ओढ्याची बंदई आहे. बंदई म्हणजे ते बघा, त्या कोपऱ्याला ओढ्याची लेवल तिथपर्यंत आहे. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो आणि पाणी वाढतं धबधब्याला वगैरे, वॉटरफॉलला, तेव्हा एवढ्यापर्यंत हा ओढा वाहतो. बघू शकता तुम्ही वरती, त्याच्यावरती वावरं आहेत, शेती आहे. आपण ना पाण्यातूनच जाण्याचा आनंद घेतोय मस्तपैकी. ये नको नको, कुणाल नको. बघा कसा उगाच मला भिजवतोय, पण मला भिजवला तरी काही फायदा नाही, कारण की मी घातलेला आहे रेनकोट. या कुणालची मजा चाललेली आहे बाबा, खूप धमाल केलेली आहे कुणालने आज. काय वाटलं, कसं वाटलं तुला? एकदम खरं सांगायचं, कसं वाटलं? खरंच सांगणार, खोटं कशाला सांगणार, जे आहे ते सांगणार. ते ओढ्याला बघून तर पहिलं माझं मन भरपूर काय सांगू नाही शकत असं झालं. त्या रील आणि यूट्यूबमध्ये बघण्यापेक्षा जे स्वतः अनुभवणं ते भरपूर पाहिजे एक्सपिरियन्स आहे. आणि पुढे जाऊन जसं ओढा पार केला
वॉटरफॉल जेव्हा बघितला, धबधबा बघितला, त्या धबधब्याचं नाव काय होतं? ऍक्च्युली या गावाचं नाव आहे धुमाळवाडी. तर वॉटरफॉललाही तेच बोलतात, धुमाळवाडी वॉटरफॉल. बघा असा मागून असा वाहत येतोय पूर्ण. आपण खूप सारे म्हणजे अक्षरशः आहे ना 2-3 टन असे आपण रस्त्याने कशी वळणं असतात घाटातली, तशी 3-4 वळणं क्रॉस करून आपण पुढे आलेलो आहे. असा हा 3.5-4 किलोमीटर लांब असा वॉटरफॉल आहे. बघा ना पूर्ण हे जंगल आहे, पूर्ण जंगल. आपण संध्याकाळ होत आलेली आहे. किती वाजले रे कुणाल? वाजले 4:30. बापरे, म्हणजे आपल्याला अंधार पडायच्या आत गेलंच पाहिजे. तर आपल्या चालण्याच्या गतीचा वेग वाढूया का? हो, आणि जाऊया पुढे पटापट. आपण तुम्हाला पुढे भेटूया, कारण की आता अंधाराच्या टायमाला क्रॉस करून अजून इथून 3 किलोमीटर बाकी आहे. चला. मस्ती चालू आहे इकडे. हे बघा, ऐकत नाही बघा. ये पूजा नको, पाणी येणार मी एकटा. हे बघा हळू हळू हळू. हे बघा, हे बघा, हे असं होऊ शकतं. कसं? हा, पूजा तर तुम्ही बघून तुम्हाला असं वाटत असेल की एवढी एक्सायटेड काय, कारण की तिला अनप्लॅन मी गावी घेऊन आलो आहे. प्लॅन आमचा काहीच नव्हता गावी यायचा, सरप्राईज दिले तिला डायरेक्ट मी. हां, खूप मजा गेलीस ना? भरपूर, एकदम पैसा वसूल इकडे येऊन. नेहमी म्हणत ना अनप्लॅन्ड जी ट्रिप असते ना ती सक्सेसफुलच असते. हो, प्लॅन कितीही केला ती प्लॅनच्या नुसार कधी गोष्ट होत नाही. फाचाड होतात प्लॅन, फाचाड प्लॅन होतात ते, फाचाड. आणि अनप्लॅन ट्रिप होती ही आमची. ऍक्च्युली आपल्याला ना पावसाने पण साथ दिली. हो, कारण की जर पाऊस जोरात असता, हे बघा बघ, पडली, स्लीप झालेली आहे मी थोडीशी तुमच्याशी बोलण्याच्या नादात. हो, पण मी सावध गेली नाही, तशी मी पडली हो. बोलण्याच्या नादात. तुम्ही पडू नका. ऍक्च्युली मी काय बोलत होते की पावसाने साथ दिली, कारण की जर पाऊस असता ना तर आपण एवढ्या लांबपर्यंत जाऊच शकलो नसतो. इकडून चाल, म्हणजे तू दिसशील तरी. नाही, इथपर्यंत आलोच नसतो, कारण की हा ओढा जो आहे पावसाच्या पाणीच्या अर्धा निम्मा तिथे तुम्हाला कडा दिसेल. तो बघा, त्या कडा, दगडाचा कडा आहे, तिथपर्यंत ते पाणी भरलेलं असतं. म्हणजे माझ्या हाईटच्याही वरती पाणी जातं हे निघून. त्याच्यामुळे आपण तोपर्यंत येऊ शकलो नसतो. पाऊस होता, हो, रिमझिम पाऊस चालू आहे, थोडे थोडे सगळे भिजलेले आहेत, पण हो. तो ठीक आहे. जास्त जोरात पाऊस नाही आहे, त्या कारणामुळे आपण मस्त एन्जॉय केलेली आहे. फिरलोय, एवढा एक्सप्लोर करू शकलेला आहे हा. आणि तो वॉटरफॉल आमचा पावसाळ्यातला पहिला थरार एक्सपिरियन्स आहे हा. म्हणजे पहिलाच आहे. असे 1-2 पिकनिक झाले आहेत आमच्या, पण ह्या अशा पिकनिक नाही झाल्या आहेत. ॲडव्हेंचर, मजा मस्ती. हो, म्हणून गावी यायचं असतं. हो, गावाला येण्याचा आनंद हा इकडेच मिळतो. जर ते स्वतःचं गाव असेल ना तर अजून आनंद मिळतो. हॉटेलमध्ये जाऊन राहणं आणि एन्जॉय करण्यापेक्षा तरी स्वतःच्याच गावात राहून एन्जॉय केलेलं बरं नाही का? हो. तुम्हाला मी पुढे आता कडा दाखवतो, तो बॉर्डर म्हणजे पाण्याची लेअर तिथपर्यंत असते. हा बघा, मला दाखवतो. एक मिनटं दाखवा, कारण की पाण्याचा प्रभाव जरा इथे थोडं जास्त आहे, पाणी जास्त आहे इकडे, त्यामुळे मला जरा प्रॉब्लेम येतो चालायला. आणि मी चप्पल बघा कोणती घालून आलो इकडे. हे बघा, या बॉर्डरपर्यंत पाणी असतं. बांध आहे, गावकऱ्यांनी रचलेलं आहे, कारण की त्यांची त्या साईडला शेती आहे. तिथे त्या साईडला ते शेतीमध्ये फ्रूट्स असतात त्यांचे. या गावामध्ये स्पेशलिटी आहे की इथे फ्रूट उगवतात, म्हणजे हे लोक फ्रूटची शेती करतात. दत्त्याने रुपये आलेले आहे इकडनं धबधबा बघून. पोहलास का? पोहून आलास होय? पोहून आलास? मरा अरे बरं, मजा केलीस.
अरे तुम्ही दोघं हरवले ना, नाही तर ते दोघं उतरणार होते पाण्यात. हे बस तू काय पोहलेला वाटत पण नाही. चला आता या दिशेने जायचंय ना आपल्याला पूजा, या साईडनेच जायचंय ना, तिथून वरतून परत हा असं वळून जातो ना. या साईडनेच आहे ना दत्त. चला तेच बोलतोय, हे वावर थोडी लागलेलं आपल्याला. जमलं जमलं ना, मला असं वाटत तिथनं होतं वरनं. मी तिथूनच गेलतो वरून. धाकट्या आहे, धाकट्या तू थांब. आता तू तू काय टोचलाय बाबा. दत्ता अशा प्रकारे पुढे परत गेलाय. दत्ता जेव्हा जेव्हा पुढे जातो तेव्हा तेव्हा तो चुकीचा रस्ता निघतो. हे बरोबर आहे हा रस्ता. चांगला आहे का बघायला? नवकुड आहे, नवकुड बघितलं होतं ना? नाही बघितलं. चालतच जायला लागतं. कशात नाही येते. हा सीताबाई. सीताबाईचा डोंगर आहे इथे पुढे. तो आपल्या हो घरात तिकडे. तो आपल्या घराकडचा का? हा तिथनं. पण आता ते येते दुसरीकडनं असं सांगतात. म्हणजे लहानपणी असायला आपल्या गोष्टी सांगायची, त्यापैकी त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली होती. नाही ना, लाईव्हला टाइम पोचलो फायनली. चला आलोय अशा प्रकारे आपण पोहोचलोय. दत्त्या, दत्तू भाऊ सगळे कंटाळले. रुपया कसा होता एक्सपिरियन्स? एकदम झक्कास. वाईस कमी शिंगणापूरला जाऊन आलो. सध्या आपण कुठे गेलतो? हो शिंगणापूर. इथनं पुढे गेलो शिंगणापूर राहिलेलं. फक्त तुम्ही चुकला. या साईडला वॉटरफॉल त्या दिशेने सोडून भलत्या दिशेने वरती. की तू चुकलास म्हणलं पूजा ताईला माहित नाही काय म्हणून माघारी आलो. बसतीस का? चला चला प्रकारे आमचा धबधबा बघून झालेला आहे. आणि आता आम्ही घराच्या दिशेने जातो आहे. घरी जाणार मस्तपैकी. जाताना नाश्ता घेऊन जाणार, वडापाव. कारण की लागली आम्हाला भरपूर भूक. कारण की 3 किलोमीटर बोलून जरा जास्तच चालल्यावर का असं वाटतं. 3 किलोमीटर रस्त्याने चालणं, 3 किलोमीटर ओढ्याने चालणं पाण्याच्या, ते भरपूर फरक पडतो. असं त्या बघा पाठी व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे डोंगरात असं, अशा डोंगरावरनं ते रुपेश आणि आपला दत्त्या हे दोघं चालत गेले. धबधबा तर त्यांना वरतून बघायचं होतं ॲक्च्युली. तर वरतून काय त्यांना दिसला नाही. मग ते परत आले आमच्याकडे, परत खालती गेले. असं बघा व्ह्यू पाठीमागे असं डोंगराचं बघा. डोंगर सगळीकडे हिरवगार झालेलं आहे नुसतं. पूजा आता गाडीतनं येते पाठवून, येईलच आता 2 मिनटामध्ये. असा प्रकारे झाला आता पूर्ण पॅकअप. नाश्ता घ्यायचा, मस्त निघायचं घराच्या दिशेने. पूजा येते बघा तिकडनं बसून गाडीतून. पूजा, सचिन आणि आमची बाकीची टीम गाडीतून येते बसून हळूहळू. चला मग तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.